नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आपले स्वागत करीत आहोत. आज आपण महिला व बाल विकास परीक्षेला उपयोगी असणारे मानसशास्त्र या विषयातील प्रेरणा या घटकावरील 31 प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देणारी किंवा ती क्रिया चालू ठेवण्यास प्रवृत्त करणारी आंतरिक प्रचोदक शक्ती म्हणजे प्रेरणा होय. ही व्याख्या कोणी दिली? पर्यायामध्ये दिले गिलफोर्ड, दुसरं दिले अब्राहम मॅस्लो, तिसरं दिलं आहे डेव्हिड विंटर आणि चौथा आहे रॉबर्ट प्लुटचिक. तर कोणी दिली? तर पर्याय क्रमांक 1 गिलफोर्ड यांनी ही व्याख्या दिली. त्यानंतरचा काय प्रश्न आहे, तर खालीलपैकी प्रेरणा ही कोणती शक्ती असते? अंतर्गत शक्ती, बाह्य शक्ती, अंतर्गत व बाह्य शक्ती यापैकी नाहीत. ही कोणती शक्ती असते? प्रेरणा ही कोणती शक्ती असते? तर प्रेरणा ही अंतर्गत शक्ती असते. त्यानंतर प्रश्न काय आहे, प्रेरणा चक्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होते? पर्याय दिला आहे शरीराअंतर्गत प्रेरक अवस्था, दुसरं ब दिला आहे साधक वर्तन आणि क दिला आहे उद्दिष्ट प्राप्ती. तर पर्याय 1 मध्ये दिला आहे अ आणि ब, दुसरं दिलं आहे अ आणि क, तिसरं दिलं आहे वरील चौथा आणि चौथं दिलं आहे की ब आणि क. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर वरील सर्व. म्हणजे प्रेरणा चक्रामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर शरीराअंतर्गत प्रेरक अवस्था, साधक वर्तन आणि उद्दिष्ट प्राप्ती या सर्वांचा समावेश होत असते. त्यानंतर प्रश्न आहे की प्रेरणेबाबत चुकीचे विधान ओळखा. पहिलं दिलं आहे प्रेरणा हा शब्द इंग्रजीतील मोटिवेशन या शब्दापासून तयार झाला आहे. दुसरा आहे मोटिवेशन हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील इमोर या शब्दापासून आला. तिसरं दिलं आहे इमोर या शब्दाचा अर्थ हलविणे किंवा अस्वस्थ करणे असा होतो. आणि चौथा यापैकी नाही. तर चुकीचे विधान कोणते आहे? तर चुकीचे विधान यापैकी नाही. म्हणजे हे तिन्ही विधान हे बरोबर दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न काय आहे, प्रेरणाचक्र किती घटकाचे मिळून बनलेले आहे? किती घटकाचे मिळून बनलेले आहे प्रेरणाचक्र? आपण आता मागेच बघितलं. तर ते किती घटकाचे मिळून बनले आहे? तर 3 घटकाचे मिळून प्रेरणाचक्र बनले आहे. त्यानंतर प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणती व्याख्या प्रेरणेची आहे? पर्याय अ दिला आहे एखाद्या व्यक्तीला हलविणे किंवा कार्यप्रवृत्त करण्याचे काम ज्या घटकामुळे केले जाते त्याला प्रेरणा असे म्हणतात. ब दिला आहे विशिष्ट दिशेने वर्तन करण्यासाठी भाग पाडणारी वर्तनामध्ये अंतर्गत शक्ती म्हणजे प्रेरणा होय. तर प्रेरणेची व्याख्या कोणता आहे? पर्याय दिला आहे फक्त अ, फक्त ब, तिसरं दिलं आहे दोन्ही आणि चौथं दिलं आहे यापैकी नाही. तर ह्या दोन्ही व्याख्या प्रेरणेच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, तर गरजेच्या प्रेरणेची वर्चस्व श्रेणी कोणी सांगितली? गरजेच्या प्रेरणेची वर्चस्व श्रेणी कोणी सांगितली? पर्यायामध्ये दिलं आहे रॉबर्ट प्लुटचिक, दुसरं दिलं आहे अब्राहम मॅस्लो, तिसरं दिलं आहे डेव्हिड विंटर आणि चौथं दिलं आहे स्टॅनले सॅक्टर. तर गरजेच्या प्रेरणेची वर्चस्व श्रेणी कोणी सांगितली? तर ही सांगितली अब्राहम मॅस्लो यांनी सांगितली. त्यानंतर प्रश्न काय, चुकीचे विधान ओळखायला सांगितलं आहे. पहिला पर्याय काय दिला आहे, प्रेरणा ही अंतर्गत व बाह्य शक्ती असते. दुसरा आहे प्रत्येक प्रेरणात्मक वर्तनामागे निश्चित असे ध्येय असते. तिसरं दिलं आहे कोणत्याही बाह्य शक्तीमुळे व्यक्तीकडून प्रेरणात्मक वर्तन होत नाही. चौथं दिलं आहे कोणत्याही अंतर्गत शक्तीमुळे व्यक्तीकडून प्रेरणात्मक वर्तन होते. तर यामध्ये चुकीचे विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे चुकीचे आहे, कारण प्रेरणा ही अंतर्गत शक्ती असते, बाह्य शक्ती नसते, म्हणून 1 चुकीचं आहे. तर हे दुसरं, तिसरं आणि चौथा पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न काय आहे, तर रिकामी जागा यांनी केलेल्या वानरावरील संशोधनात साधी कुतूहल प्रेरणा एक शक्तिशाली प्रेरक आहे असे दिसले. त्यामध्ये त्यांना लहान वानरे कोणतेही प्रलोभन किंवा पारितोषिक नसताना गुंतागुंतीचे असलेले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांनी जो प्रयोग केला त्यामध्ये काय दिसले त्यांना, तर लहान वानरे कोणतेही प्रलोभन किंवा पारितोषिक नसतानाही गुंतागुंतीचे असलेले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते. तर हे वानरावरील संशोधनातील कुतूहल प्रेरणा ही एक शक्तिशाली प्रेरणा आहे असे कोणाला दिसले? तर पर्यायामध्ये दिले आहे अब्राहम मॅस्लो, दुसरं दिलं आहे हॅरी हार्लो, तिसरं दिलं आहे डेव्हिड विंटर आणि चौथं दिलं आहे स्टॅनले सॅक्टर. तर कोणाला? तर हॅरी हार्लो यांना हे दिसले. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रेरणामधील सहज प्रवृत्ती सिद्धांताबाबत चुकीचे विधान शोधा. पर्याय दिला आहे हा मानवाच्या जन्माबरोबर लागू पडतो. दुसरं दिलं आहे विल्यम जेम्स या शास्त्रज्ञांनी या सिद्धांताची संकल्पना मांडली.
तिसरं दिलं आहे विल्यम मॅकडुलन या मानसशास्त्रज्ञाने सहज प्रवृत्तीचे विस्तार असे वर्णन केले. आणि चौथं दिलं आहे लैंगिक वर्तन हे सहज प्रवृत्तीमध्ये येत नाही. तर याचं योग्य उत्तर म्हणजे यामध्ये काय विचारलं आपल्याला, तर प्रेरणामधील सहज प्रवृत्ती सिद्धांताबाबत चुकीचे विधान ओळखायला सांगितलं आहे. तर चुकीचे विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे विधान आहे. त्यानंतर प्रश्न काय आहे, तर रिकामी जागाच्या मते अडथळ्यावर मात करून व शक्तीचा वापर करून काहीतरी अवघड गोष्ट जितक्या शक्य तितक्या लवकर प्राप्त करून घेणे म्हणजे संपादन होय. कोणाच्या मते, पर्यायामध्ये दिलं आहे मॉर्गन व किंग, दुसरं दिलं आहे डेव्हिड विंटर, तिसरं दिलं आहे हेनरी मरे आणि चौथं दिलं आहे स्टॅनले शॅक्टर. तर कोणाच्या मते हेनरी मरे यांनी काय म्हटलं की अडथळ्यावर मात करून व सक्तीचा वापर करून काहीतरी अवघड गोष्ट जितक्या शक्य तितक्या लवकर प्राप्त करून घेणे म्हणजे संपादन होय, असं कोणी म्हटले आहे, तर हेनरी मरे यांनी म्हटले आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, प्रचोदना म्हणजे तीव्र स्वरूपाची प्रेरक शक्ती हा सिद्धांत खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला, तर कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला, पर्यायामध्ये दिला आहे विल्यम जेम्स, दुसरं दिलं आहे वुडवर्थ आणि तिसरं दिलं आहे विल्यम मॅकडुगल आणि चौथं दिलं आहे वरीलपैकी सर्व. तर कोणी मांडला, तर वुडवर्थ यांनी हा सिद्धांत मांडला. कोणता, तीव्र स्वरूपाची प्रेरक शक्ती सिद्धांत कोणी, वुडवर्थ यांनी मांडला. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, तर रिकामी जागा यांनी अन्न पाणी यासारख्या जैविक गरजा अधिश्रेणीच्या तळाशी ठेवल्या आहेत, कारण इतर कोणत्याही गरजापेक्षा या गरजा पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. तर कोणी ठेवलं, पर्यायामध्ये दिलं काय आहे, अब्राहम मॅस्लो दिलं आहे, हेनरी मरे, डेव्हिड विंटर, रॉबर्ट प्लुटचिक. तर कोणी दिलं आहे, तर पर्याय क्रमांक 1 अब्राहम मॅस्लो यांनी काय म्हणजे गरजांपेक्षा अन्न पाणी यासारख्या जैविक गरजा अधिकार श्रेणीच्या तळाशी ठेवले, कारण इतर कोणत्याही गरजापेक्षा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून हे कोणी सांगितलं, तर अब्राहम मॅस्लो यांनी सांगितलं. त्यानंतरचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. पहिला अविधान आहे, मानवाप्रमाणे प्राण्यामध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण परिवेश शोधणे आणि तो हाताळणे ही कुतूहल प्रेरणा उपजत असते. ब पर्याय दिला आहे की प्राथमिक प्रेरणाप्रमाणे जिज्ञासा किंवा कुतूहल ही प्रेरणा शिकलेली नसून ती अभिजात प्रेरणा आहे. आणि क दिला आहे की व्यक्तीमध्ये असलेली भोवतालच्या जगाविषयी माहिती जाणून घेण्याची प्रवृत्ती, नवीन अनुभव घेण्याची इच्छा तसेच स्वतःला कोणत्याही कार्यात गुंतवून ठेवण्याचे कुतूहल प्रेरणा निर्माण होते. तर यामध्ये काय आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. पहिलं दिलं आहे अ आणि ब, दुसरं दिलं आहे अ आणि क आणि तिसरं दिलं आहे ब आणि क आणि चौथं दिलं आहे वरील सर्व. तर यामध्ये योग्य उत्तर काय आहे, वरील सर्व. हे जे तिन्ही पर्याय दिले हे योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या सिद्धांताला पूल थेअरी असे म्हटले जाते. कोणत्या सिद्धांताला, तर पर्यायामध्ये दिला आहे एक प्रलोभन सिद्धांत, दुसरं दिलं आहे शारीरिक समस्थिती सिद्धांत, तिसरं दिलं आहे बोधात्मक सिद्धांत आणि चौथं दिलं आहे प्रचोदना सिद्धांत. तर कोणता सिद्धांत आहे, पहिला प्रलोभन सिद्धांत. याला काय म्हटलं जाते, पूल थेअरी सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न काय आहे की पुढीलपैकी कोणत्या मानसिक प्रेरणा आहेत की ज्यामुळे व्यक्ती कार्यरत असते. पर्यायामध्ये दिले आहे संपादन, संलग्नता, सत्ता आणि चौथा पर्याय दिला आहे वरील सर्व. तर वरील सर्व ह्या काय आहेत, वरील सर्व ह्या मानसिक प्रेरणा आहेत. त्यानंतरचा प्रश्न काय, कोणत्या सिद्धांताच्या अभ्यासकाने प्रेरणेची अंतर्गत प्रेरणा व बाह्य प्रेरणा असे 2 प्रकार केले. पर्यायामध्ये दिला आहे शारीरिक समस्थिती सिद्धांत, दुसरं दिलं आहे बोधात्मक सिद्धांत, तिसरं दिलं आहे प्रलोभन सिद्धांत आणि चौथं दिलं आहे प्रचोदना सिद्धांत. तर कोणत्या सिद्धांताच्या अभ्यासकांनी प्रेरणेची अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे प्रकार सांगितले आहे, तर बोधात्मक सिद्धांत. त्यानंतरचा प्रश्न काय की रिकामी जागा यांच्या मते आंतरिक परिस्थितीमधील ज्या विशिष्ट कारण घटकामुळे विशिष्ट ध्येयासाठी मनुष्य आणि इतर प्राणी कार्यप्रवृत्त होतात ती अवस्था म्हणजे प्रेरणा, असं कोणी म्हटलं आहे. तर पर्यायामध्ये दिलं आहे मॉर्गन व किंग, दुसरं दिलं आहे हेनरी मरे, तिसरं दिलं आहे डेव्हिड विंटर आणि चौथं दिलं आहे स्टॅनले शॅक्टर. तर कोणी म्हणजे दिली आहे ही व्याख्या, म्हणजे अस्वस्थ करणे म्हणजे प्रेरणा, असं कोणी म्हटलं, तर पर्याय क्रमांक 1 मॉर्गन किंग यांनी ही व्याख्या दिली. त्यानंतरचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणते एक आंतरिक प्रेरणा नाही.
पर्यायामध्ये दिलं आहे आत्माविष्कार, दुसरं दिलं आहे कुतूहल, तिसरं आहे संशोधन, चौथं आहे नोकरी. तर कोणतीही आंतरिक प्रेरणा नाही, तर नोकरी ही काय अंतर्गत प्रेरणा नाही. तर आत्माविष्कार, कुतूहल, संशोधन हे काय आंतरिक प्रेरणा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती श्रेणी मांडली. पर्याय एक दिला आहे भावनांची श्रेणी, दुसरं दिलं आहे अध्ययनाची श्रेणी, तिसरं आहे गरजांची श्रेणी आणि चौथं दिलं आहे यापैकी नाही. तर आपण आधी पण बघितलं मॅस्लो या शास्त्रज्ञाने कोणती गरजांची श्रेणी ही मांडली. त्यानंतर प्रश्न काय, रिकामी जगाच्या मते प्रत्येक मानव मूलतः चांगल्या स्वभावाचा असतो. त्याच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात. या गुणांचा वापर करून जीवनातील सर्वोच्च यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. यालाच आत्माविष्कार म्हटले जाते. कोणाच्या मते, तर पर्यायामध्ये दिलं आहे वुडवर्थ, दुसरं दिलं आहे जॉन डुई, तिसरं दिलं आहे विल्यम जेम्स, चौथं दिलं आहे अब्राहम मॅस्लो. तर कोणाच्या मते, तर हे आहे पर्याय क्रमांक 4 अब्राहम मॅस्लो यांच्या मते प्रत्येक मानव मूलतः चांगल्या स्वभावाचा असतो. त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात. या गुणांचा वापर करून जीवनातील सर्वोच्च यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. यालाच आत्माविष्कार म्हटले जाते. असं कोणी म्हटलं, तर अब्राहम मॅस्लो यांनी म्हटले. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी योग्य विधान सांगा. अ मध्ये दिलं आहे भूक तहान झोप, लैंगिक प्रेरणा, मातृत्व, तापमान नियंत्रण आणि उत्सर्जन या प्रमुख शारीरिक प्रेरणा आहेत. ब मध्ये दिलं आहे की मेंदूचा अधश्चेताक्षेपक हा भाग शारीरिक प्रेरणा नियंत्रित करत असतो. तर आपल्याला काय विचारलं आहे, योग्य विधान विचारलं आहे. तर त्यामध्ये एक दिलं आहे फक्त, दुसरं फक्त ब, दोन्ही योग्य आणि यापैकी नाही. तर हे दोन्ही विधान योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न आहे की मानवी मेंदूमधील कोणत्या भागाकडून भूक या प्रेरणेचे नियंत्रण केले जाते. त्यामध्ये पर्यायामध्ये दिलं आहे सॅरेब्रम, दुसरं दिलं आहे थॅलमस, तिसरं दिलं आहे हायपोथॅलमस आणि चौथं दिलं आहे वरील सर्व. तर मानवी मेंदूतील कोणत्या भागाकडून भूक या प्रेरणेचे नियंत्रण केले जाते, तर हायपोथॅलमस या भागाकडून भूक या प्रेरणेचे नियंत्रण केले जाते. त्यानंतर प्रश्न काय आहे, रिकामी जागा या शास्त्रज्ञांनी हट्ट माणसाच्या व सडपातळ माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांचा अभ्यास केला. त्यांचा अभ्यास कोणी केला, तर शेक्टर व रोडिन या शास्त्रज्ञांनी केला. त्यानंतर प्रश्न काय आहे, उंची व वजन यांचा BMI इंडेक्स हा कितीपेक्षा जास्त आल्यावर त्या व्यक्तीला लठ्ठपणा असे म्हटले जाते. तर कितीपेक्षा जास्त असेल, तर पर्यायामध्ये दिले 20पेक्षा जास्त, 35पेक्षा जास्त, 30पेक्षा जास्त की 50पेक्षा जास्त. तर काय येईल याचं, तर 30पेक्षा जास्त. 30पेक्षा जास्त उंची व वजन यांचा BMI इंडेक्स हा कितीपेक्षा जास्त असेल त्या व्यक्तीला लठ्ठपणा आहे असं म्हटले जाते. तर 30पेक्षा जास्त असेल त्याला लठ्ठ म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी वजन स्थिर बिंदू सिद्धांत मांडला. पर्यायामध्ये दिलं आहे विल्यम जेम्स आणि एडवर्ड टायलर, दुसरं दिलं आहे अब्राहम मॅस्लो, तिसरं आहे रिचार्ड किसी आणि पावले आणि चौथा आहे ह्यापैकी नाही. तर कोणी मांडला, तर रिचार्ड किसी आणि पावले या शास्त्रज्ञांनी काय मांडला, तर वजन स्थिर बिंदू सिद्धांत मांडला. त्यानंतर विधान विचारलं आहे, बिनचूक विधान सांगायला विचारलं आहे, म्हणजे योग्य विधान विचारलं आहे. पहिला अ काय आहे की यकृतामध्ये घडून येणाऱ्या चयापचयाच्या क्रियेचे संदेश मेंदूमधील अधश्चेताक्षेपाकडे पाठविले जातात. आणि ब काय दिलं आहे, तर शरीराअंतर्गत असणारे जठर, यकृत, अधश्चेतक यामध्ये घडून येणारी गुंतागुंतीची प्रक्रिया आणि बाह्य घटक यामुळे भूक नियंत्रित केली जाते. तर यामध्ये योग्य पर्याय काय आहे, तर दोन्ही पर्याय हे योग्य आहेत. अ आणि ब हे दोन्ही पर्याय काय आहेत, योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न काय आहे, विल्यम या संशोधकाच्या मते वजनाबाबतचा स्थिर बिंदू प्रत्येकाच्या शरीरातील फॅट सेल म्हणजे चरबीपेशीच्या रिकामी जागा अवलंबून असते. संख्येवर, आकारमानावर, तिसरं दिलं आहे संख्येवर व आकारमानावर आणि चौथं दिलं आहे यापैकी नाही. तर हे कशावर अवलंबून असते, तर संख्येवर आणि आकारमानावर अवलंबून असते. त्यानंतर प्रश्न आहे की खालीलपैकी कर्तृत्व प्रेरणेलाच काय म्हटलं जात नाही. काय म्हटलं जात नाही, पर्यायामध्ये दिलं आहे संपादन प्रेरणा, उपलब्धी प्रेरणा, सहवास प्रेरणा यापैकी नाही. तर काय म्हटलं जात नाही, तर सहवास प्रेरणा म्हटले जात नाही. तर संपादन प्रेरणा, उपलब्धी प्रेरणा असे म्हटले जाऊ शकते, पण सहवास प्रेरणा हे म्हटले जात
नाही. त्यानंतर प्रश्न काय आहे, तर भीती आणि चिंता या कारणामुळे कोणती प्रेरणा निर्माण होते? पर्याय दिले संपादन प्रेरणा, प्रभुत्व प्रेरणा, कर्तृत्व प्रेरणा, सहवास प्रेरणा. तर कोणती प्रेरणा निर्माण होते भीती आणि चिंतामुळे या कारणामुळे? तर सहवास प्रेरणा निर्माण होत असते. त्यानंतर प्रश्न आहे, या शास्त्रज्ञाच्या रिकामी जागा या शास्त्रज्ञाच्या मते प्रभुत्व किंवा सत्ता संपादन ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. पर्यायामध्ये दिलं आहे एडलर, दुसरं दिलं आहे टायलर, तिसरं दिलं आहे मॅकडुगल आणि चौथं दिलं आहे अब्राम मास्लो. तर काय आहे याचं योग्य उत्तर? तर एडलर या शास्त्रज्ञाच्या मते प्रभुत्व किंवा सत्ता संपादन हे मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. अशा प्रकारे आपण 31 प्रश्न बघितले. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.